जीवनामध्ये सत्संग चांगला करावा, संगत चांगल्याची करावी की जेणेकरून तुझं आयुष्य बरबाद झालं नाही पाहिजे. चांगल्याची संगत असावी. कारण तुला मनुष्याचा अनमोल जन्म मिळाला, राजा अनमोल जन्म मिळाला. त्याचं काहीतरी सार्थक करून घे, नाहीतर शेवटी अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागेल. परिस्थितीत अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागेल. 5 दिवस गेले, 6वा दिवस उजळला. परिस्थिती 6वा दिवस, 6वा दिवस उजळला. अजून वेळ गेली नाही राजा. आजचा दिवस आणि पुन्हा उद्याचा दिवस तुझ्याकडे शिल्लक आहे. जीवनाचं सोनं करून घे, सोनं कर. कारण शेवटी अनेक प्रकारचे दुःख येतात. अगर जर संगत जर चुकली तर कधी आपला वाईट संगत जर खराबाची जर लागली किंवा संगत जर वाईटाची जर पडली ना, त्या संगतीचा परिणाम एकदा वाईट होतो का आपण विचार करू शकत नाही. आज आपण काय करून बसलो. तेवढा संगतीचा पराभव जीवनावर पडते. संगतीचा परिणाम किती भयानक होते, खूप भयानक, खूप. पण सांगू, एकदाचा प्रसंग आहे. संगतीचा परिणाम सांगता. संगतीच्या परिणामानं जीवनाच्या बेचावर काय परिणाम होतो. एक आहे की एकदाचा प्रसंग आहे. माणूस रोज बराबर 8 दिवसाने बाजारात जायचं. रोज नेहमीच्या अधिक 8 दिवस बाजारामध्ये जायचं. नवीन नवीन लग्न झालं. नेमकं सुंदर संसार होता हो, सुंदर संसार. 2 जण मिळून मिसळून राहायचे. सुंदर असं लोकाला लाजवणार वाल्यासारखं असं झोडपं होतं. कोणाचे दिसत लागले काय माहिती. बैकाला काही वेळ लागला नाही, काही वेळ लागला नाही. संगतीचा परिणाम. रोज बाजारात जायचा 8 दिवसाला. आणि त्यावेळेस बाजाराचा दिवस होता तो म्हणजे 31 डिसेंबर. 31 शेवटचा दिवस. आणि तो शेवटचा दिवस साजरा करायचा होता. तुमच्याकडे करतात नाही करतात मला नाही माहित, पण आमच्याकडे 31 डिसेंबर करतात. 31 4,000 5,000 रक्कम व्हायची. त्या निमित्तानं गोळा करून 31 मनवायचं. अरे 31 गावात मनवण्यापेक्षा 4,000 5,000 10,000 जमा करून एका रुद्र आश्रमामध्ये जर समजा जर देऊन टाकलं, एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जर दान करून जर टाकलं तर समजून घ्यायचं झालं 31 झालं आपला 31 डिसेंबर साजरा असं समजून घ्यायचं. पण आज तसं नाही. पण आजकालचा तरुण वर्ग व्यसन करून 31 साजरा करतो. साजरा करतो का सांगत आज परिणाम संगतीचा परिणाम. त्याचा मित्र म्हणला बाजारात भेटल्याचे मित्र रे म्हणे चल आज 31 डिसेंबर आहे म्हणे चल माझ्यासोबत. काही नाही म्हणे बाजार करतोय. घरी बाजार नाही. अरे काय बाजार करतो म्हणे आज 31 डिसेंबर आज 31 आहे म्हणे. चल म्हणे माझ्यासोबत आता एन्जॉय करू. सुंदर झोप होतं. सुंदर निर्व्यसनी मुलगा होता. पण मित्राच्या नादानं संगती गुणानं त्याच्या सोबत गेला नाही. संगत दुःख अडवायला
सुंदर. अरे चल. काय होते एकदा घेतले तर त्यानं कधी जीवनामध्ये दारूला हात स्पर्श केला नाही माझ्या. सुंदर जोड. कधी आयुष्यात त्यानं हात लावले नाही, कधी खरा खाल्ला नाही, कधी तंबाखू खाल्ला नाही. पण संगतीचा परिणाम त्याच्या मित्राने एकदा फक्त केलं. 31 डिसेंबरला माझ्यासाठी त्याला बाजाराची पेशवी तशीच ठेवून दिली. गेला घेऊन सोबत याला धाब्यावर नेलं. अरे तुला माहित नाही का म्हणे, मी घेत नाही. तो व्यक्ती म्हणायचं मी घेत नाही रे, मी पित नाही कधी, मला ती गोष्ट आवडत नाही, दारू आवडत नाही रे, व्यसन मला कोणतंच आवडत नाही. पण तू म्हणला म्हणून तुझ्या सोबत आलो मी, पण मी घेणार नाही. तो म्हणतो काय करा काय राव, एन्जॉयचा दिवस आहे, 31 डिसेंबर आहे, ते माझ्यासाठी तर घे, मित्रासाठी घेत नाही का. आजचा दिवस घे फक्त मित्रा, आजचा दिवस घेतले दादा त्याला. ये जो हल्का हल्का सुरूर है, ये तेरी नजर का कसूर है, मुझे शराबी बना दिया, मुझे शराबी बना दिया. जो हल्का हल्का सुरूर है, ये तेरी नजर का कसूर है, ये जो हल्का हल्का कसूर है, तेरी नजर का कसूर है, मुझे शराबी बना दिया, शराबी बना दिया, मुझे शराबी बना दिया. आणि त्यातल्या त्यात खेळामध्ये अजूनही 8 दिवसाला बाजार भरतो. कारण तर जिथं गरिबी आहे ना, फक्त एकच दिवस चांगलं खायला मिळते, ते म्हणजे बाजाराच्या दिवशी. लेकरू म्हणायचं माझे बाबा बाजारातून येतील, मला केळी आणतील, ती मुलगी बापाची वाट पाहते. पण यानं बाजाराची पेशवी ठेवल्या मित्राबरोबर गोंग झाला, इतका गोंग झाला, रात्रीचे 12 वाजले. ते लहानचं जे लेकरू होतं वाट पाहत होतं ना, बाबा कधी येतील, बाबा कधी येतील, पण काही त्या ठिकाणी यायला तयार नव्हता. रात्रीचे 1 वाजले आणि 1 वाजता पायात पाय अडकत आवाज दिला पत्नीला. पत्नीनं दरवाजा उघडला. सुंदर असणारी पत्नीने विचार केला, कधी न उशीर येणारा माझा नवरा, काय झालं असेल. नवऱ्याकडे पाहिलं तर नवऱ्याने पायात पाय अडकत आहे. फार वाईट वाटलं. तुम्हाला शोभत नाही. बायकोने त्याला समजावून सांगितलं, मालक तुम्हाला हे शोभत नाही, आपल्याला मुलं बाळ आहे. तुम्ही का घेतली हो, का घेतली, तुम्ही कधीच नाही घेतला, मग आज का घेतली. आपली परिस्थिती नाजूक आहे. आज खाल्लं तर उद्या काय खाऊ याची पंचायत आहे. तुम्ही असले याच्या व्यसनाच्या मागे पडू नका, व्यसन करू नका. त्यावेळेस तिचा नवरा मला माफ कर, माझ्या मित्रानं मला नेलं, माझी प्यायची इच्छा झाली नाही, पण एकदा घेतली, पण आता याच्या पलीकडे मी परत घेणार नाही. आणि त्यावेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठला. डोकं दुखत होतं, सारखं डोकं दुखत होतं. त्यावेळेस लहानगी मुलगी समोर आली ना, पण बाबा तो रात्रीचा मी किती वाट पाहिली तुमची, पण तुम्ही आले नाही. त्यावेळेस बापाला मान खाली घाला लागले मान. बाप लाजून खाली मान घातला. त्यावेळेस मुलीला सांगितलं, बाळ मला रात्री यायला उशीर झाला, पण परत अशी गलती होणार नाही, माफ कर बेटा.
उद्यापासून लवकर घरी ये. त्या बापानं कामाला जावं, कामाला जायचा यायचा आणि परत निघून गेला. पण ज्या वेळेस पोटात गेलेली दारू त्याला शांत बसू देत नव्हती, तो म्हणत होता त्या दिवशी घेतले मला कोणीच काही नाही म्हणलं, तर आज घेतल्याच्या नंतर कोण काय म्हणत, मला काहीच झालं नाही त्या दिवशी. आता मात्र पूर्ण व्यसनाच्या अधीन गेला. घरातली एक एक वस्तू विकू लागला. एकदाचा प्रसंग आहे, एकदाचा प्रसंग आहे. बाहेर उधारी केली होती माझी, उधारी करून ठेवली. एकानं सांगितलं संध्याकाळी पर्यंत जर 5,000 जर नाही दिले, तुझ्या बायकोच्या समोर येऊन तुला मारल्याशिवाय राहणार नाही, मारल्याशिवाय राहणार नाही. याला सांगितलं भाऊ माफ कर, मी संध्याकाळपर्यंत तुझे पैसे आणून देतो, पण माझ्या बायकोच्या समोर तू माझा अपमान करू नको, कारण तर माझ्या बायकोला ते सहन होणार नाही, सहन होणार नाही हो. कारण तर माझ्या बायकोची इज्जत 4 चौघात आहे. माझी पत्नी भागवत ऐकण्याकरता जाते, भजनाला जाते, सर्वांच्या सानिध्यामध्ये आहे. पण यदा कदाचित जर तुला जर माझ्या मनोवर माझ्या पत्नीच्या समोर जर तुला जर मारला ना, ते तिला अपमान सहन होणार नाही, सहन होणार नाही. मी तुला तुझे पैसे आणून देतो, पण माझ्या घरी येऊ नको, कारण शेजारी पजारी भाऊबंद आहे ना, माझी बायकोची लई इज्जत करतात.